नमस्कार गोपालकांनो, जय गोमाता. टेक्नॉलॉजिस्ट फॉर यू या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र गोसेवा आयोगातर्फे राबवण्यात येणारी देशी गायींच्या परिपोषणासाठी प्रतिदिन अनुदान योजना या योजनेसाठी स्वयं घोषणापत्र, गोशाळा परिपोषण योजना अहवाल आणि अभिलेखे आणि त्या अभिलेखाचं स्वाक्षरित PDF हे 3 डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम गोपालकांनो, आपल्याला www.mahagosevaayog.org या वेबसाईटला भेट द्यायची आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या 2 वेबसाईट आहेत. एक आहे schemes.mahagosevaayog.org आणि दुसरी आहे mahagosevaayog.org. तर आपल्याला mahagosevaayog.org या वेबसाईटला भेट देऊन अर्जदार लॉग इन मध्ये आपला मोबाईल नंबर आणि OTP म्हणजेच पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे. तर मित्रांनो, स्कीमच्या वेबसाईटवर आपल्याला लॉग इन करायचं नाही. तर मित्रांनो, आपण मेन बार मध्ये अर्जदार लॉग इन मध्ये आपला मोबाईल नंबर आणि OTP टाकून लॉग इन करणार आहोत. तर मित्रांनो, लॉग इन झाल्यानंतर आपल्याला जे काय आपण जी आपली संस्था आहे ती रजिस्टर करताना जे काही फॉर्म भरला आहे ती माहिती येथे अर्ज माहितीमध्ये दाखवली आहे. त्यानंतर आपल्याला दैनंदिन उजव्या हाताला साइड बार मध्ये दैनंदिन गोवंश संख्या नोंदणी रजिस्टर या टॅबवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला या टॅब मध्ये या पेजवर आल्यानंतर 2 टॅब दिसतील, स्वयं घोषणापत्र आणि एक्सेल गोशाळा परिपोषण अहवाल. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला स्वयं घोषणापत्र या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो काही गोसेवा आयोगाचा स्वयं घोषणापत्राचा नमुना आहे तो नमुना आपल्याला डाउनलोड करायचा आहे. तर मित्रांनो, तो हा नमुना आहे. तर या नमुन्यामध्ये आपल्याला एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण डेटा फिल करून घ्यायचा आहे. त्यानंतर याची प्रिंट काढून आपल्याला फिल करायचा आहे. त्यानंतर आपल्या लॉग इन मध्ये तो स्वयं घोषणापत्राचा फॉर्म इथे क्लिक करून अपलोड करायचा आहे. तर आपलं स्वयं घोषणापत्र यशस्वीरित्या अपलोड झालं आहे. तर मित्रांनो, स्वयं घोषणापत्राच्या नंतर आपल्याला एक्सेल गोशाळा परिपोषण योजना अहवाल और अभिलेखेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, येथे आपल्याला काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्या सर्व सूचना सर्वप्रथम आपल्याला वाचून घ्यायच्या आहेत. तर मित्रांनो, एक्सेल फाईल फक्त दिलेल्या नमुन्यातच डाउनलोड करून त्यामध्ये योग्य ती माहिती भरून आपल्याला इथे अपलोड करायची आहे. इतर कोणताही नमुना एक्सेलचा स्वीकारला जाणार नाही. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला एक्सेल फाईल एकदाच अपलोड करता येईल, त्यामुळे अपलोड करताना योग्य त्याच एक्सेल फाईलची निवड करावी. त्यानंतर फाईल मधील सर्व संख्या डिजिट्स हे इंग्रजीत भरावेत, मराठी डिजिट ऍक्सेप्ट केले जाणार नाहीत. त्यानंतर आपल्याला प्रोसेस आहे की सर्वप्रथम गोसेवा आयोगाचा एक्सेल नमुना डाउनलोड करा. इथं एक्सेल नमुना डाउनलोड क्लिक करून आपल्याला एक्सेलचा नमुना डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर त्या एक्सेल मध्ये पूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथे एक्सेल अपलोड करायचे आहे. तर पहिली स्टेप आहे की नमुना डाउनलोड करा, योग्य ती माहिती भरा आणि इंग्रजी अंकामध्येच भरा. त्यानंतर इथे परत एक सूचना दिली आहे की एक्सेल फाईल फक्त एकदाच अपलोड करता येईल, त्यामुळे योग्य ती एक्सेल फाईलच निवड करावी. त्यानंतर आपल्याला फाईलवर निवड करायची आहे. त्यानंतर येथे आपल्याला आपली एक्सेल फाईल अपलोड करायची आहे आणि ह्या एक्सेल फाईलचा पूर्ण डेटा आपल्या सिस्टीम मध्ये सेव्ह होणार आहे, त्यामुळे योग्य तीच माहिती भरा. इथे सूचना पण दिली आहे की तुम्हाला एक्सेल फाईल आयात करायची आहे का, ही क्रिया अस्तित्वातील डेटा बदलू शकते, तर ओके करायचे आहे. तर मित्रांनो, आपली एक्सेल फाईल अपलोड होत आहे. तर मित्रांनो, ही एक्सेल फाईल अपलोड झाल्यानंतर आपल्याला त्या एक्सेल फाईलची प्रिंट काढायची आहे. प्रिंट काढल्यानंतर त्या एक्सेल फाईल मध्ये शेवटला गोशाळा संचालकाची स्वाक्षरी, पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची स्वाक्षरी या सर्व स्वाक्षऱ्या घेऊन आपल्याला त्या एक्सेल फाईलच्या प्रिंटचं PDF बनवायचं आहे आणि ते PDF येथे आपल्याला त्या अभिलेखाचं PDF येथे आपल्याला अपलोड करायचं आहे. तर आपण
अभिलेखेचं PDF अपलोड करत आहोत. त्यानंतर मित्रांनो आपले तिन्ही डॉक्युमेंट येथे यशस्वीरित्या साठवण्यात आले आहेत. तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.